अब खबर है चिमूर तहसील से, जहां चिमूर तहसील के अंतर्गत आने वाले गढ़ ग्राम पंचायत कलमगांव में मनरेगा और अन्य विकास कार्यों में हुए घोटालों पर पर्दा डालने की कोशिश की जा रही है। ऐसा आरोप ग्रामीणों ने किया। तो आइए देखते हैं इस संदर्भ में संतप्त नागरिकों ने क्या कहा। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। गढ़ ग्राम पंचायत कलमगांव में मनरेगा व अन्य विकास कार्यों में हुए कथित भ्रष्टाचार की जांच जानबूझकर टालने का आरोप ग्रामीणों ने लगाया है। जांच आदेश जारी होने के बावजूद 1 महीने से कोई ठोस कार्रवाई न होने पर ग्रामीण धरना आंदोलन के मूड में है। मनरेगा कार्यों में फर्जी मास्टर रोल भरकर बुजुर्गों, दिव्यांग और कभी काम पर न गए मजदूरों के नाम पर राशि निकाले जाने का आरोप है। ग्रामीणों के अनुसार इस मामले में सरपंच, उप सरपंच, रोजगार सेवक और ग्राम सेवक की सीधी भूमिका है। ग्रामीणों ने 1 दिसंबर 2025 को पंचायत समिति चिमूर में शिकायत दर्ज कराई थी, जिसके बाद 2 दिसंबर 2025 को जांच के आदेश दिए गए। हालांकि आज तक न कोई जांच शुरू हुई है और न ही किसी प्रकार की कार्रवाई की गई है। मी सौरंजना विजय डांगे, मुक्काम चिखलापार, गट ग्रामपंचायत कळमगाव। मी आशा वर्कर म्हणून काम करतो। आम्ही कोरोना काळामध्ये अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये खूप कामं केली आहेत। आम्ही जेव्हा आम्हाला मोबदला देण्याचं काम पडलं तेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो, तर आम्हाला ग्रामसेवक सरच म्हणाले की तुम्ही कोणतं काम केलं, तुम्ही काहीच काम केले नाही, आमच्याकडे काही पैसे नाही आहे आणि आम्ही तुमचे काही पैसे देत नाही, असं त्यांनी सर्रास बोलून दाखवलं आम्हाला। पण आम्ही मेहनत केली आहे। आम्हाला जेव्हा ग्रामपंचायतला गेलो तेव्हा आम्हाला बाहेर काढलं, तुम्ही कोणतेच काम करत नाही, काही नाही असे म्हणून। आणि जेव्हा गेलो तेव्हा कामाने ग्रामपंचायत विका लागेल तेव्हा तुमचा तिकीटचं मानधन द्यावं लागेल, असं या शब्दात आम्हाला बोलून दाखवलेलं आहे। म्हणून आम्हाला हा ग्रामसेवकही नको आणि ही बाडी राहणार कारघाटा कळमगाव येथे बोलते मी। आमच्या गावाला पाण्याची सोय नाही, आमच्या गावाला एकच बोरिंग आहे, तरी पण असं लाल लाल पाणी येतात, पण ते बाबूसाहेब येऊन पाहत नाही, तपासणी करत नाही। हो, कोणता सुद्धा पावडर टाकत नाही त्या बोरिंग मध्ये, तरी पण आम्ही ते लाल पाणी येतात तरी पण आम्ही गारून पाणी पितो। अजून जे सरकार घरकुल देतात ते घरकुल विकासाठी देतात तर कायसाठी देतात? तुम्ही विकता दुसऱ्याला, ज्याचे घर पडत आहे त्याला तुम्ही घरकुल का देत नाही? आणि ज्याचे माडे आहे त्याला माड्यावर माडे देतं बांधायला, आणि ज्याला राहायला जागा नाही, झोपड्या आहे त्याला घरकुल द्यायला पाहिजे, अशी मागणी आहे माझी। जे जल जीवन जल मिशनचा जो पुरवठ्याचं आपलं जे काम चाललं त्याच्यामध्ये ह्या पाडीने आपली JCB लावून गावातले कामं केली, आणि जेव्हा कामं केले आणि जेव्हा जे नळ योजना बंद करायची होती त्यावेळेस यानं स्वतः मजूर सुद्धा लावून नाही केलं। आणि जेव्हा गावातल्या लोकांना विचारलं त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं का हे काम आमच्याकडं आहे, तर हे काम कोणाकडे सर? त्या नाल्या तर मजुराद्वारे व्हायला पाहिजे, पण त्या नाल्या त्याने JCBद्वारे केल्या, आणि भर पावसामध्ये त्या नाल्या मशीन आणून त्या केल्या, आणि त्या नाल्यावरच गड्डे पडून गावामध्ये पूर्ण किचडपणा तयार झाली। आणि एवढे बोललंच मी आपले शब्द बंद करू। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि दोषियों पर तत्काल कार्रवाई नहीं हुई तो वे जिला कलेक्टर और आयुक्त के पास शिकायत दर्ज कर आंदोलन तीव्र करेंगे। साथ ही कलमगांव, कारघाटा और चिखला पर में गंभीर जल संकट पर भी त्वरित उपायों की मांग की गई है। माझे नाव प्रशांत पोळीकर आहे, मी गट ग्रामपंचायत कळमगाव कारघाटा येथील रहिवासी आहे। आमचे धरणे आंदोलन यासाठी आहे की आम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यासाठी आम्ही व्हिडिओकडे तक्रार अर्ज केला होता। त्या तक्रारीचं अजून काही निवारण झालं नाही, त्यासाठी म्हणून आम्ही आज धरणे आंदोलन केले। त्या धरणे आंदोलनाचे आमचे विषय आहेत जे म्हणजे बोगस मस्टर टाकून कोणाचे जे कामावर पण गेले नाही त्या रोजगार हे हमी योजनेमध्ये पैसे लाखोचा घोटाळा झाला आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की रोजगार सेवक नियुक्त नाही आहे, आणि दुसरा आहे की पुन्हा पाण्याची टंचाई खूप आहे, ते सांगूनसुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतात। 5 वर्षापासून नालेसफाई झाली नाही आहे, आणि तिन्ही गावाला जोडणारे रस्ते अजूनपर्यंत कंप्लीट झालेले नाही आहे। या सर्व मुद्द्यांसाठी आम्ही आज इथे जमलो आहोत। धन्यवाद। पंचायतमध्ये विविध कामामध्ये भ्रष्टाचार आहे। कळमगावच्या ग्रामवासीयांची मागणी आहे की ग्रामसेवकावर कारवाई व्हायला पाहिजे, निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे। सरपंचांनी स्वतःचे कुठल्याही प्रकारचं काम न करता वृक्ष लागवड असेल, हे जे शासनाचे कामं जे आहे हे स्वतः सरपंचांनी आपल्या नावावरती मस्टर जमा केले, यामध्ये
त्या ग्रामपंचायतला ज्या जिल्हा रोहेचा ज्या रोजगार सेवकाचा ज्यांना आदेश आहे त्यांना सरळ सरळ इथल्या ग्रामसेवकांनी नकार देत, म्हणजे ग्रामसेवकांनी एक हस्तक्षेप करून त्या ग्रामपंचायतीचा स्वतःचा कारभार हा चालवण्याचं काम तिथल्या ग्रामसेवकांनी केलेलं आहे। त्या ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि एक पत्रकार म्हणून अब देखना यह है कि प्रशासन कार्रवाई करता है या भ्रष्टाचारियों को संरक्षण देता है। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।